इंद्रजाल, आणि आता दिसती ती सुद्धा इंद्रजाल, पुढे येणारी पर्याय सुद्धा इंद्रजाल. कारण कुठलंच काही स्थिर नाही आहे, सगळं समयाला नष्ट होतं. मग कशाला भोकत बसायचं? काल असं भांडण झालं, काल असं प्रेम केलं, किंवा काल परवा असं झालं, किंवा आता असं होतंय, हा सगळा विचारच नाही राहणार. कारण का तर हे सगळे इंद्रजाल आहे. मग जे शाश्वत राहणारं स्वरूप आहे आपलं आत्मस्वरूप, त्याच्यामध्येच आपली बुद्धी सतत राहणार, हे सिद्ध झालं. आता 40 नंबरचा श्लोक सांगत आहे. इच्छते कांत संवासम निर्जरम जनितादर निज कार्यवशात् किंचित् दुत्वा विस्मरति द्रुतम्. जनित आदरः, जे तत्वज्ञानी स्वभावाने काय आहे, ज्यांना आदर उत्पन्न झालेला आहे, कशाचा? स्वतःच्या स्वरूपाचा. मग ते काय होतात? रुचिपूर्वक निर्जनम एकांत संवासम इच्छती, निर्जन एकांत वासाची इच्छा करतात. कोण? तत्वज्ञानीला, आपल्याला नाही ना. मग एकांतवासाची इच्छा करतो का? आपल्याला लगेच म्हणतो घरात कोण नाही, करमत नाही, लगेच म्हणतो. आपल्याला कसं पाहिजे? अवतीभोवती कोणी जमा झालं तरी सुद्धा मी एकटाच आहे असं सारखं संवेदन विचारात यायला पाहिजे. तर आपोआप काय होणार आहे? ती बाहेर कशाचीच रुची वाटणार नाही. म्हणून निज कार्यवशात किंचित उक्त्वा, प्रयोजनवश काही कोणाशी तरी थोडेसे बोलून, द्रुतम विस्मरती, लगेच काय करतो? विसरून पण जातो. काय सांगितलं? तत्वज्ञानी एवढे स्वभावात राहिले, इतकी रुची लागली स्वभावाची, की त्यांना जेवढं आपला एकांत मिळेल तेवढं काय आहे, जास्तीत जास्त स्वभावात राहतात. ते जयमाला म्हणताना काय आहे, देवशास्त्र गुरुच्या पूजेमध्ये जयमाला आहे ना, त्याच्यात काय दिलंय ना, काय रात्री के निशा के सन्नाटे वन में वनचारी चरते हो. काय सांगितलं या ठिकाणी, की ते आता सगळे आपल्या आपल्या भोगामध्ये मस्त आहेत. रात्रीचं एवढा एकांत शांत वातावरण आहे, वनातले वनचारी म्हणजे सगळे इकडं तिकडं फिरतायत, पण हे मात्र कुठं आहे? तत्वाच्या चिंतनामध्ये आहेत. शांत निराकुल मानस तुम तत्व का चिंतन करते, म्हणजे तत्वाचं चिंतन करून आपली रात्र घालवतात. म्हणजे संपूर्ण त्यांनी एकांताचा उपयोग कसा करून घेतला? स्वतःच्या स्वरूपाला जाणण्यासाठी, निराकुल आनंद भोगण्यासाठी. आणि आपण काय करतो? चोर असतो तो म्हणतो ही जागा किती चांगली आहे, आपला सगळा चोरीचा माल इथं ठेवायला किंवा एकांतामध्ये वाटायला वगैरे. म्हणजे त्या चोराला वाटतं चोरीसाठी, आणि जे बेविचारी आहे त्यांना वाटतं ही जागा म्हणजे कोणी सुद्धा आपल्याला बघणार नाही, बेविचार केलं तर ही चांगली जागा आहे म्हणतात, एकांत. आणि तेच मुनी तिथे येऊन काय विचार करतात? कोणी सुद्धा इथं गमनागमन करणार नाही, हे स्थान मला ध्यानाला निराकुल आहे. म्हणजे एका स्थानाविषयी किती जण कसे विचार करतात, वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याची जशी बुद्धी आहे त्याप्रमाणे लावतात. तसं काळामध्ये सुद्धा लावतात ना. आता कसं काळामध्ये लावायचं? म्हणजे समजा एक ठराविक वेळ असं असतो की घरात कोणच नसतं त्यावेळेस, आणि सगळे गेलेले असतात. मग प्रेमी काय विचार करतात की आता मुलं नाहीत घरामध्ये, सगळे वृद्ध लोक वगैरे सुद्धा मंदिरात गेलेले आहेत, आणि आता आपण एकांतामध्ये जास्तीत जास्त भोगात रमू असा विचार करतात ते. म्हणजे काय? ज्याची जिकडं रुची आहे तिकडं त्याची बुद्धी तिकडं जाते आणि आपोआपच ते कार्य करू लागतो. पण एवढी लोकांची आवक जावक असताना तत्वज्ञानी साधू काय विचार करतात की मला स्वतःमध्ये एकट्याला राहून
साधना करायची. त्याला विविक्त शय्यासन. काय नाव आहे? विविक्त म्हणजे भिन्न, शय्या म्हणजे झोपणं, आसन म्हणजे बसणं. हे दोनच शब्द आहेत ह्यात. पण सगळं उठणं, बसणं, झोपणं, खाणं, पिणं सगळं इतकं एकांतात चाललेलं आहे की तिथं दुसऱ्याची वार्ताच नाही. त्याला म्हणायचं विविक्त. म्हणजे विविक्त शय्यासन म्हणजे भिन्न, सर्वांपासून भिन्नत्वाची प्रतीती व्हायला पाहिजे. नाही तर जंगलात पण गेला पण सारखं डोक्यात काय घोळतंय? संसारच घोळतोय. आणि जो बंगल्यात राहून सुद्धा सारखं स्वतःच्या स्वरूपातच राहतोय. म्हणजे हा परिणतीचा खेळ आहे सगळा. म्हणून असं काही नाही की स्थानच एकांताचं मिळालं तर तिथं आपलं लय लागेल आणि नाही मिळालं तर लागणार नाही, असं पण काही नाही. जसं ज्याला भोगाची रुची आहे तर सगळ्या समूहामध्ये सुद्धा तो भोग करतो. सांगितलं ना ते की मंदिरमध्ये पूजेला बसलाय आणि पूजेला बसल्यावर काय झालं ते काही घटलं नाही. एक दृष्टांत की तो म्हणतो, भर 12 वाजता माझ्या डोळ्याने अपराध केला. पूजेला बसल्यावर भर 12 वाजता काय अपराध केला विचारलं. कोण नव्हतं का तिथं? सगळे भरलेले होते, गच्च विधान चालू होतं. मग काय अपराध केला डोळ्याने? तर सुंदर युवती पाहून कटाक्षपान फेकले. सगळ्या समूहामध्ये सुद्धा त्याने केलं की नाही हे काम. म्हणजे तिकडं रुची आहे तर ते कोणाला सुद्धा कळलं नाही. फक्त त्याला जे पाहिजे ते त्याने ग्रहण केलं त्याच्यात. म्हणजेच काय आहे की असं काही कुठला समूह आपल्याला अडथळा करतो असं नाही. फक्त आपला उपयोगच आपल्याला काय करतो? अडथळा करतो. म्हणजे उपयोग मोहाने सहित झाला की तो शुद्धोपयोगाला अडथळा करणार आहे. म्हणून सतत मी निर्मोहाची साधना करेल. प्रत्येक समयात आणि प्रत्येक श्लोकातून आपल्याला बोध काय घ्यायचा आहे? मला निर्मोहाची साधना करायची. ह्याला सोडून दुसरं माझं अन्य कुठलंही कर्तव्य नाही. ज्याला जे रुचतंय तर तिथंच बरोबर त्याचं उपयोग स्वतःमध्ये पण लागतोय, दुसऱ्याला पण तिकडंच तो खेचतो. मग ते कसं तर सहस्ररश्मी हा राजा एवढा अट्टल राजा की तो कोणाकडून जिंकला जाणार नाही. इंद्र राजा आणि सहस्ररश्मी. मग जेव्हा रावणाने ह्या दोघांनाही जिंकलं, इंद्राला आणि सहस्ररश्मीला, तर ते दोघांचे वडील म्हणजे आता इंद्राचे वडील तर अजून घरातच आहे, म्हणजे ते फक्त उदासीच रावत आहेत. पण सहस्ररश्मीचे वडील तर काय झालेले आहेत? दीक्षा घेऊन मुनी झालेले. ते चारण मुनी पण झालेले. म्हणजे एवढं की त्यांची रुची इतकी स्वभावात लागली की त्यांना वाटतंय हा सहस्ररश्मी काय राज्यात रमलाय. सहस्ररश्मीने सुद्धा हाच मार्ग स्वीकारावा. पण त्याला बरोबर संधी केव्हा मिळाली ते सांगायला की आता रावणाने जिंकलंय म्हटलं की ती संधी अशी घेतली आणि त्या रावणाला सांगितलं की आता त्याला ह्या बंधनातून मुक्त कर, त्याला मुनी व्हायचं. त्याने बांधून ठेवलं होतं ना रावणाने. मग कुठल्या बंधनातून मुक्त करायला सांगितलं? ते काय असं याचना करायला येणार नाही. राज्यातले काय कसल्या विषयात विभाग म्हणजे भाग घेणार नाही. ते तर संसाराच्या विषय कशाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी त्याला आले होते. कारण तेवढंच एक निमित्त आहे जबरदस्त. असं तर रावण सोडणारच, मारणार तर नाही, हे माहीतच होतं. मग परत तो राज्यात रमू नये, परत त्याने तिकडं पळू नये म्हणून पटकन त्याला ती एक संधी दिली की चल आता माझ्या बरोबरच, म्हणजे तू आत्मकल्याणच कर. म्हणून याच्यातनं काय आहे की जसं आचार्य कसे आहेत, नेतृत्व काय करतायत की स्वतःला पंचाचारामध्ये जुंपतात आणि दुसऱ्याला देखील पंचाचारामध्ये जुंपतात. म्हणजे स्वपराला पंचाचारामध्ये सतत का लावतायत? तर कुठेही याला सोडून दुसरीकडे त्याचा उपयोग भटकू नये. मग तसं या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा श्लोक कोणता सांगितला? वैराग्य केलं निर्माण. हे सगळं इंद्रजाल आहे जे दिसतंय ते तुला, तू काय हात रमलाय. आणि त्याच्या पुढे काय सांगितलं?
तत्वाची रुची कर आणि तू एकांतामध्ये याचा उपयोग करून घे. एकांत म्हणजे फक्त अंतरंगामध्ये ज्ञानात ज्ञान ठेव, दुसरं काहीच त्याच्या ज्ञात भटकू नको, हा एकांत आहे. नाहीतर एकांत म्हणून काय करणार, कुठल्या तरी खोलीत जाऊन बसणार आहे, कडी लावून बसणार आणि मी एकांतात बसलोय पण सगळं काय आठवतंय. जसं सांगितलं ना की तुला मंत्र विद्या सिद्ध करायची आहे ना, तर हा मंत्र म्हण, पण मंत्र म्हणताना नासके सफरचंद आणि टॅमॅटो आठवू नकोस, किंवा ते काय माकड आठवू नको सांगितलं. तर अगदी एकांतात जाऊन बसला, सगळी विधी केली व्यवस्थित, सूर्योदयाला स्नान वगैरे करून, कुठंही काही चुकलेलं नाही. पण चुकलं कुठं, उपयोगात एवढं होऊन सुद्धा उपयोगात ते आलंच पुढं. तो म्हणतो मला कशाला तसलं आठवते नाचलेलं परत, कधीतरी मी बघितले का त्याला, तर आठवायचं काही कारण. पण आठवू नको म्हटलं की काय होणार, डोळ्यासमोर तेच येणार, मग विद्या सिद्ध झाली. मग तशी आपली विद्या सिद्ध होत नाही, म्हणजे स्वभावाला जाणत नाही. स्वभावाला जाणणं अत्यंत आवश्यक आहे. ते जाणलं तर किंचित मात्रही आपली दुर्दशा राहत नाही. म्हणून प्रत्येक समय उपयोग कुठे लावायचा आहे, एवढा ज्ञानामध्ये उपयोग लागला तर अज्ञान होणार नाही. समजून घेण्यासारखं, आम्ही अज्ञानाने प्रवृत्त होतो की ज्ञानाने प्रवृत्त होतो. अवदैक भाव जे 21 सांगितले त्यात अज्ञान हे एक अवदैक भाव सांगितला की नाही. मग जोपर्यंत केवल ज्ञान होत नाही तोपर्यंत काय म्हणतो, अज्ञानाचा उदय आहे. कुठल्या अपेक्षेने अज्ञान म्हटलं, तर क्षयक्षम ज्ञानात राहिलाय त्या अपेक्षेने अज्ञान म्हटलं. अवदैक भाव त्या अपेक्षेने अज्ञान म्हटलं. म्हणजे मिथ्या ज्ञान झालं तरच अज्ञान होतं असं नाही. परिपूर्ण ज्ञानात न राहता तो काय करतो, ज्ञानामध्ये भटकतो, ज्ञानाचा विचार करतो. हेच काय आहे, अज्ञान आहे. म्हणून काय विचार करायचा आता की मी तर परिपूर्ण ज्ञानातच राहून काय करणार आहे. मग परिपूर्ण ज्ञान होत नाही, केवळ ज्ञान, मग मला काय म्हणायचं, अज्ञानी म्हणायचं का. तर जो सम्यक दृष्टी आहे तो सम्यक दृष्टी, त्याची श्रद्धा कुठे जुडली गेलेली आहे. जरी त्याचा उपयोग ज्ञानातून चारित्रातून बाहेर आला तरी सुद्धा त्याची श्रद्धा आत इतकी जुडली गेलेली आहे की हे मी करतो ते इंद्रजाल आहे, हे असिद्ध आहे, हे अज्ञान आहे, ते माझं स्वरूप नाही. म्हणजे त्याने त्याचा जसाचा तसा स्वीकार केला. ह्याला फार महत्व आहे. जरी आता क्रोध होतोय पण क्रोध आलाय आणि तो परकीय आहे, ह्याचा स्वीकार करणं आवश्यक आहे ना. भूमिकेच्या अनुसार क्रोध होतोय, म्हणजे अनंतानुबंधी असेल तर मिथ्यात्व सहित आहे, सम्यक दृष्टी असेल तर अनंतानुबंधी सुटलं पण अप्रत्याख्यान आहे, देशव्रती असेल तर प्रत्याख्यान जनित आहे आणि महाव्रती असेल तर स्वंजलन जनित आहे. पण सम्यक दृष्टीला त्याचा स्वीकार हे परकीय आहे, म्हणून मिथ्या दृष्टी त्याला स्वीकारत नाही. फरक कुठं राहिला, तो काय म्हणतो हे माझं आहे, एवढाच फरक. क्रोध केलेलं जो विभाव आहे ते सर्वाला माझं म्हणतो, आणि जो जेवढा म्हणजे ज्ञानी आहे तो ज्ञानी काय म्हणतो, हे कसं काय माझ्यात आलं, हे माझं नाही. पहा, लक्षात घेण्यासारखं आहे. आपली वस्तू कशी पण वापरतो, दुसऱ्याची वस्तू कशी वापरतो, दुसऱ्याची वस्तू कशी वापरतो, जपून वापरतो. त्यांच्या म्हणजे शेजाऱ्याकडून चाकू आणलाय, काय म्हणतो, काही सुद्धा व्हायला नको बरं का, त्यांचं व्यवस्थित द्यायला पाहिजे. टोक कसं राहायला पाहिजे, बोथट व्हायला नको. सारखं आपण काय करणार, त्याला कामात घेणार आणि बोथट झाल्यावर तो काय म्हणणार, हा असला चाकू नको, आता मला दुसरा आणून द्या म्हणून. म्हणजे कसं वापरतो, जपून वापर, त्याची वस्तू त्याला परत द्यायची. मग कुठं कुठं जपून वापरतो,
कशा कशाला जपून वापरतो? आपली वस्तू कोणती आणि दुसऱ्याची कोणती हा निर्णय केला का? आपली वस्तू कशी पण केव्हा पण पाहिजे तेव्हा स्वाधीनतेने वापरतो, बेफिकीरपणे वापरतो, चिंता नाही, कसल्या प्रकारचं भय नाही. असं हे आपलं निज कारण परमात्मा. ही आपली वस्तू आहे आणि त्याला सोडून बाकी सर्व परवस्तू आहे. मग त्याला जपून वापरतोच आहे आपण. सुनेला जपून वापरतो. कसं जपून वापरतो? काय तर तिला मनाला लागलं तर उगाच जाईल माहेरी निघून. मग कसं आहे, तिला जरा फटफट बोलत नाही, चालत नाही म्हणतो आता बोललेलं, नाहीतर उगाच काहीतरी करून बसते. झोपून तर टाकते, नाही तर माहेरी तर जाते. काय काम करत नाही, त्यापेक्षा काय बोलायला नको, जपून वापरायचं. परकीय वस्तू आहे. अजून कुठे जपून वापरतो? नोकराला तर अगदी डोक्यावरच घे. कारण का तर चालतच नाही काय बोललेलं, लगेच 3 ताल उडूनच जातो तो. चाललोच म्हणतो तुमची नोकरी सोडून. जपून वापरतो. काय शब्द लागायला नको किंवा काय त्याला कमी पडायला नको. कारण पगार जरी नाही दिला तर लगेच काय म्हणेल, काय नाही तुमच्याकडे आता नोकरी करत नाही, वाढ करा म्हणतो. संप का चाललेत हे सगळे? कुठं संप चालले? म्हणजे सर्व परद्रव्यात चाललेले, स्वतःमध्ये कधीच संप नाही. ज्ञानाचं साम्राज्य अखंड चालू आहे. इतकं स्वाधीन आहे. किती वापरतो त्या ज्ञानाला. लोकालोक किती येऊ देत. काय सांगितलं? एकच लोकालोक नाही, किती पण असे असंख्यात येऊ देत, अनंत येऊ देत, तरी सुद्धा केवळ ज्ञान थकत नाही त्याला जाणं. स्वकीय वस्तू आहे. कशी पण वापरा, किती पण वापरा, काय त्यात बिघाडच नाही, नष्टच होणार नाही ते काही. पण क्षयक्षम ज्ञान परकीय. क्षयक्षम ज्ञानाला वापरायचं म्हटलं तर काय म्हणतो? डोकं दुखायला लागलं म्हणतो, बास बास. सगळेजण मला इतके प्रश्न विचारतायत. शतावधानी काय? 100 प्रश्न. शतावधानीला 100 प्रश्न एखाद्या वेळेस विचारले तर 100चं उत्तर एका वेळेस देत होतो. त्याच्यापेक्षा जास्त चालत नाही. शतावधानी त्याला म्हणाय. केवळ ज्ञानात आहे का तसं? शेवटी त्याला मर्यादा आली शतावधानीला. पण केवळ ज्ञानाला मर्यादा नाही. इतकं अमर्याद भोग आहे. स्वतःची वस्तू अमर्यादित भोग. जसं त्या संघश्री बौद्धाचे आचार्य, त्याच्या डोक्यात आलं नाही जीव असती जीव नास्ती. काय सांगितलंय? जैनांचं काय सगळं तत्वच गोलमेल आहे. कळलं नाही तर त्यालाच नावं ठेवलं की जीव आहे जीव नाही म्हणतात. 7 शब्द राहिलाय ना लिहायचं, त्यामुळे त्यांना अर्थ करता येणार. त्यांनी पुस्तक ठेवून दिलं, म्हटलं आता हा विषय उद्या. डोकं दुखतंय, रुची नाही ना त्याच्यात, कसं सुटणार तो प्रश्न? म्हणजे क्षयक्षम ज्ञान सुद्धा असं आहे, मान अपमानाने सहित आहे. ज्यामध्ये विभाव होतात, ज्या ज्ञानात विभाव होतात, ते आपलं कसं असू शकेल? म्हणजे ते सुद्धा ज्ञान सुद्धा परकीय झालं. क्षयक्षम ज्ञान सुद्धा परकीय. त्याला जपून वापरतो. म्हणतो काय म्हणतो? नीट बोला, नाहीतर काय होईल? जपून शब्द वापरा. चुकून काहीतरी शब्द दुसरा आला तर अनर्थ होईल म्हणतो. म्हणजे विभावाच्या विकथेला जपून वापरावं लागेल. आणि वित्रागवाणी किती वेळा दिव्यध्वनी किती वेळा फिरते? 4 वेळा. 2 तास 24 मिनिट 6 घडी एका वेळेला फिरते. लिमिट नाही त्याला. इकडं प्रवचन म्हटलं तर व्याख्यानात काहीतरी चुकीचं झालं, 1 तासापेक्षा जास्त झालं की काहीतरी अनर्थ व्हायला बघ. पण वित्रागवाणीमध्ये चुकून सुद्धा वस्तू व्यवस्थेच्या विरुद्ध काहीच होणार नाही. म्हणजे जे
क्षयिक ज्ञान आहे. त्याला क्षयिक ज्ञान म्हटलं, पण अनंत ज्ञान आपले केवळ ज्ञान, त्याला पराची अपेक्षा नाही. म्हणून बाहेरच्या वस्तू आपण पाहिल्या तर साडी सुद्धा जपून वापरावं लागते. का? ती आपली नाहीये. आता येताना कसं इतकं सावरून सावरून आलं, कुठे चिखल उडू नये. म्हणजे काय आहे, ती पर आहे दाखवते की त्याच्यावर चिखल उडल्यावर ती घाण होते. म्हणजे आपल्याला तर काय पाहिजे, स्वच्छ, आणि ती घाण होते. ती घाण होते म्हणजे आपली नाही. जे स्वच्छ आहे ते आपले, म्हणजे स्वच्छत्व शक्ती आपली. तिथं तू बघ, उपयोगाला निर्मल कर. साडीला निर्मल करू शकत नाही, जपू शकत. म्हणजे काय, ती परकी वस्तू. किती आपण दागिने सुद्धा म्हणतो, सारखं ते गळ्यात घालून कानात घालून काहीतरी व्हायचं, तुटायचं. त्यापेक्षा थोडं कपाटात ठेवायचं, थोडं घालायचं, जपून वापर. नाहीतर मग तो कान पण वगळणार, काय तुटतोय म्हणून. म्हणजे त्या शरीराला पण जपतोय, दागिन्याला जपतोय. सगळे परवस्तू, ज्याला ज्याला जपतोय ती सगळी परवस्तू. कपडे परवस्तू. आणखी रोग होऊ नये म्हणून जपतोय. म्हणजेच ते जे खातोय ते सुद्धा पर आहे. अन्न पाणी, पण तो कुठल्या अन्नाने काय होते माहित नाही, घाबरते. म्हणजे त्याला सुद्धा जपून खातोय. म्हणजे काय, आपण असं अगदी काय करतो म्हणतो, भरघोसपणे कुठलं कार्य करू शकतो परद्रव्यामध्ये? कुठलंच करू शकत. पती पत्नीला जपून आणि पत्नी पतीला जपून जपून वापरते. म्हणजे काय, उगाच काहीतरी एकमेकामध्ये होणे. बहीण भाऊ, काय ननंद भाऊजाई, बहिणी बहिणी, सगळ्यामध्ये सगळं जपून चाललं. कुठं काय झालं तर नको घोटाळा. मैत्रीण असली तरी जपून. कसं जपून? आता ती इतकी मैत्री झाली आहे आणि ती म्हणते आता माझा डबा घे, माझ्यातलं खाल्लं पाहिजे. झालं जपून. मैत्री तिथपर्यंतच. तुझ्या डब्यातलं मी खाणार नाही म्हटलं तिला राग येईल. एका ठिकाणी काय घडलं की एक अजैन मैत्रीण, म्हणजे जैन मैत्रीण अजैन मैत्रिणी बरोबर गेली एका गावाला. मग ती अजैन मैत्रीण काय करते, आपल्या मंदिरात जाते, कुठलं मारुतीचं काय असेल ते. मग आता ती मैत्रीण आहे म्हटल्यावर तिच्या बरोबर ती पण गेली, जैन असलेली. पण तिच्यावर पक्के संस्कार आहे, तिने नमस्कार केला नाही. मग तिला थोडंसं वाईट वाटलं. नमस्कार करण्याविषयी तिने आग्रह केला. मग ती काय केलं नाही तिने. मग ती बाहेर आल्यावर काय म्हणते की तू का नमस्कार केला नाही? तर ती काय म्हणते की आम्ही वितराग देवालाच नमस्कार करत असतो. तिला काही जास्त सांगता येत नव्हतं. मग त्यावेळेस ती म्हटली तुला राग आला असला तर क्षमा. जैन मैत्रीण तिला म्हटली, आता जपून वापरायचंय ना. मग क्षमा म्हटल्यावर ती म्हटली काय, मला नको तू क्षमा मागस. कुणाला माग? देवाला क्षमा माग. आता तिला काही पुढे सांगता येईना. मग त्यावेळेस ते काहीतरी ती म्हटली की काय वाटलं असेल देवाला तू नमस्कार नाही केलं तर आता तिला उत्तर काही देता आलं नाही. तिने मग कुठेतरी त्यागीजवळ जाऊन हा विचारला प्रश्न, कसं उत्तर द्यायचं वगैरे, कसं समजवायचं त्यांना. मग त्यांनी काय सांगितलं की या ठिकाणी ज्याची जिथं रुची आहे तो तिथं झुकतो. मग ती मैत्रीण, त्यांनी काय सांगितलं, ती मैत्रीण कुठल्या साईडला आहे? तिला इंजिनियर साईडला आहे. तर ती रुची आहे. ती रुची अर्थ आहे, याचा अर्थ बाहेरच्या सगळ्याविषयी क्रोध आहे का तिचा? त्या विषयात नाही तिचं रुची नाही
केलं तिने तो विषय, तोच विषय घेतला. मग तसंही ते समजून घ्यायचं की वितरागतेची रुची, सरागतीला नाही नमस्कार केला. म्हणजे ह्याच्यातनं समजून घेण्यासारखं आहे की त्यावेळेस आपण काय करतो, कुठलीही गोष्ट त्यांना क्रोध येऊ नये. म्हणजे काय सांगितलं त्यामध्ये सांगितलं ना रत्नाकरण सरावकाच्या मध्ये, भयाशा स्नेह लोभाज्य, सम्यदृष्टी नमस्कार करत नाही. भयेने, आशाने, लोभाने, स्नेहाने. मग ते आपल्याला भीती वाटते, काय म्हणेल का, तो मित्र आहे, मग करावं, घ्यावं, प्रसाद घ्यावा त्यांचा. आणि सांगितलं काय की आता तू फक्त इतकं स्वभावात लक्ष दे की परकीय वस्तू आहे त्या ठिकाणी तुझं हे चित्त गेलंय, आणि त्यावेळेस तुला तिथं भीती वाटते किंवा स्नेह वाटतो किंवा आशा वाटते किंवा लोभ वाटतो. मग तेवढा पुरतं करतो, मनात नाही पण करतो. असं अनेकांचं काय होऊन जातं, भ्रमिष्ठता होत. मग तसं होऊ नये म्हणून काय सांगितलं की आता मला फक्त स्वाधीन वस्तूमध्येच राहायचं आहे, निज ज्ञानानंदामध्येच राहायचंय. आणि त्यासाठी कोण उपयोगी आहे मला, तर माझा कारण परमात्माच मला उपयोगी. म्हणून सांगितलं इच्छती संवास इच्छती एकांत संवास, म्हणजे एकांतामध्ये राहण्याची इच्छा करतोय तत्वज्ञानी. म्हणजे त्याला ज्ञानात राहायचे, अज्ञानात नाही. निर्मोहात राहायचे, मोहात नाही. विराग स्वरूपात राहायचे, सरागतेमध्ये नाही. आपोआप सिद्ध झालं ना. मी स्वयंसिद्ध आहे म्हटल्यानंतर त्याला कुठल्याही असिद्ध पर्यायात तो रमतच नाही. असिद्ध पर्यायात केव्हा रमतो, कोण रमतो. आता ही असिद्ध पर्याय झाली ना सगळी. कुठपर्यंत असिद्ध पर्याय, 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समयापर्यंत असिद्ध, असिद्धचा उदय अंतिम समयात निघून गेलं. मग ते अवदैक भावातलं घेतलं ते असिद्धत्व. मग तोपर्यंत असिद्धाचा उदय. पण तू स्वयंसिद्धाला जाण, तुझ्यामध्ये ही शक्ती आहे, तिकडं उपयोगला. म्हणजे डोळे वटारून पाहिले, सिद्ध आहे की असिद्ध आहे, असिद्ध. सिद्ध असतं तर कायम राहिला असत, पण तसा चेहरा राहत नाही. जरी बघितलं थोड्या वेळ तरी काय म्हणतो, इथनं दूर जाऊ म्हणतो. आता चेहरा तमतमलेला आहे, लाल झालेला आहे, आता लवकरात लवकर इथनं पळ काढलेला बरा. म्हणजे काय, सरागतेजवळ कोणाला थांबा असं वाटत नाही. वितरागतेजवळ किती थांबतो, 24 तास थांबलं तरी काही भीती नाही. एक समान वितराग मूर्ती आपल्याला सदैव बोध काय देते की तू सुद्धा असाच अनंत काळपर्यंत वितरागच राहणार आहे, न्यायकच राहणार आहे. तुला कशाची चिंता नाही, कशाचं भय नाही. फक्त तू एक समान रूपाने, म्हणजे बाहेरून चेहरा पाहिल्यावर नव्हे, फक्त ते आपण काय म्हणतो, म्हणजे स्तुती केली बाहेरून की वितराग चेहरा आहे. तो अताम्र नयनोत्पलम सकल कोप वन्नेरजया. मग त्यांचे डोळे कसे, लालिमेने रहित, कटाक्षबाण फेकत नाही, कुठल्या प्रकारचे विकार राहिले नाही. स्तुती सगळी कसं केली आपण, शरीरातून केली ना. जसं त्या भजनामध्ये पण सांगितलं ना, असे 2 हात आहेत की कृतकृत्य झाल्यासारखे लटकवलेले आहेत. आणि पाय काय सांगतात की आता कुठेही गमनागमन करणारा मी नाही. आणि 2 हात काय सांगतात की मी अकर्ता स्वभावी आहे. म्हणजे हात, पाय, डोळे ह्या सगळ्यावरनं ते सगळं गटवलं, परंतु ते म्हणजे शरीराची स्तुती नाही, ते स्वभावाची स्तुती. कारण का, तो आरोप केला की शरीर म्हणजे डोळे आता वितराग दिसत आहेत, म्हणजेच काय आहे, तिथं क्रोध वगैरे नाही किंवा कामभाव नाही. म्हणजे त्याच्यातनं कशाची स्तुती झाली, निष्क्रोध स्वरूपाची. आणि कशाची झाली, निष्क्रोध स्वरूपाची स्तुती झाली.
आणि सतत स्वभावामध्ये राहण्याचीच काय झाली या ठिकाणी एवढी धून लागली की आपोआप त्याला म्हणजे त्या म्हणजे परिचयातून तसा स्तुती करण्यात आली. पण परिचयाची जरी भाषा वापरली तरी अपरिचित असलेल्या आत्म्याला जाणण्यासाठी हे शब्द प्रयोग केलेले आहेत. म्हणून आम्हाला उपयोग तिकडं देणं आवश्यक आहे, स्वभावाकडे. आणि स्वभावाकडे उपयोग गेला की आपोआपच काय होत आहे, सर्व दुर्दशा सहज संपून जाते. म्हणजे विभावाची दुर्दशा चालली आहे. एवढं काय सांगितलं की त्यांनी एकांतामध्ये तू आता फक्त स्वरूपामध्येच राहा आणि याला सोडून बाहेर कुठलाही विषय डोक्यामध्ये घेऊ नकोस. पण उदयात आल्यानंतर विषय डोक्यात आल्याशिवाय राहतच नाही. उदय हा प्रत्येक समयात चालू आहे प्रत्येकाला. मग कुठला उदय कधी कसा आहे माहित नाही आपल्याला. कसा उदय येतो, कधी त्या मनुष्याला इतका मान कशा होता, तर सगळ्यांना ते परिचित झालं होतं. कधी आपल्या आई वडिलांना सुद्धा तो डोकं झुकवायचा नाही, कधी कोणाशी मवाळपणे बोलायचं नाही, कर्कश बोलायचं. अशा रीतीने त्याचा इतका मान कशा आहे सगळ्यांना परिचित झाल्यामुळे एक दिवस काय झालं, असा प्रसंग आमने सामने आला की त्या मुलाचा जो मित्र असतो तो काय करतो, तिथं समोर वडील असतात आणि हा जबरदस्ती त्याचं डोकं घेऊन काय करतो, वडिलांच्या पायावर ठेवतो. म्हणजे त्याला वाकायला लावतो. म्हणजे त्याने असं धरून त्याला असं वाकवलं आणि ते पाहून इतकं त्याला दुःख झालं की त्याने समोर एक मोठा खांब होता, त्याला जाऊन काय केलं, आपलं डोकं आपटलं की माझं डोकं का टेकवलं वडिलांच्या पायावर. इतकं त्याला मान कशा झालेला की त्याने तिथंच आपला अपघात करून तो दुर्गतीमध्ये गेला. म्हणजे उपयोग कुठं कशात लागेल कधी कोणाचा कळणार नाही. कधी कोणाला कशात अपमान वाटून काय करेल, तर कोणाला कशात काय वाटून तो क्रोध करेल, तर कोणाला कशात काय वाटून माया करेल, तर काय लोभ करेल. आजपर्यंत आम्ही हेच केलं, विभावच केले. आता आम्हाला कुठं प्रवेश करायचा आहे, स्वभावातच करायचं आहे. काही झालं तरी मी फक्त स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त होईल, ह्याला सोडून दुसरं माझं अन्य काहीही कर्तव्य नाही. हे जर आम्ही समजलो तर, आणि पाहतोच ना आपण की जो विभाव केला तो राहिला का कायम. आता आपल्या जीवनातच लगेच आपण त्याचा प्रत्यय करून पाहायचा की जो विभाव केला तो किंचित मात्रही राहिला नाही, तो क्षणभरात संपला देखील. काय विभाव केला होता, रात्र झाली की झोपण्याचे भाव केले, रोजचं आहे म्हटलं. मग अजून दिवस होत नाही तोपर्यंत परत जागा झाला, पण राहिलं का ते झोप. परत कालांतराने थोड्या वेळाने खाण्याचे भाव केले. खाऊन झाल्यावर परत तो काय आहे, परत काही स्वयंपाकघरात जात नाही, वास सुद्धा नको म्हणतो. आता संपलं की किती विभाव किती राहत. तहान लागली होती, पाणी पिलं, संपलं. परत ते पाण्याचं दर्शन सुद्धा नको, उपयोगात पण नको. म्हणजे जे नको वाटते ते आपलं नाही, आणि जे सदैव चालूच आहे, अविरत ज्ञानाची पर्याय ही सतत चालू आहे. जाणन क्रिया कधी खंडित नाही. मग तीच आपली स्वाधीनता आहे. म्हणून आपण स्वाधीन स्वरूपात राहिलो तर हे सगळे परकीय भाव सहज संपून जातात. हाच आपला खरा एकांत की ज्ञानात राहणं, ज्ञान ज्ञात न भटक.